एवढा प्रभू एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे प्रभू भावे
धरावी इच्छा पुरवी
एवढा प्रभू भावे तेने संपुष्टे राहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे इच्छा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे पांडुरंगा गुरु वृद्धमन समचरण सर्वजन सांद्रिलं जगन्निध पाणी मंडलं मंडलाम तरुण तुलसी माला गंधरं कंजनेत्रं सदय धौलहास विठ्ठलं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो ध्यानमूलं गुरुमूर्ते पूजा मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गंगा विशुद्धं शुचिः शीलः समदक्षः प्रतापे जितेन्द्रियः तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या शिरधने वास्तु शांती गृहप्रवेश सत्यनारायण महापूजा त्यानिमित्ताने असणारा योग गंगा भागीरथी जनाबाई वाल्मिक पटेल साळुंके श्री बाबासाहेब शामराव पटेल साळुंके नवनाथ वाल्मिक पाटील साळुंके गोरख वाल्मिक पाटील साळुंके समस्त साळुंके परिवार साळुंके परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण भजनी मंडळ पांडुरंग निवास या वास्तूच्या शांतीच्या निमित्ताने असणारा योग वास्तू म्हणजे वास्तव्य स्थान ज्या स्थानावर आपण वास्तव्य करतो त्याला वास्तू असं म्हणतात मग शांती कोणाची करायची एकदा वास्तू बांधली म्हणजे बांधली ती कुठं जात नाही वास्तूमध्ये राहणाऱ्याला शांती मिळाली आता ज्यांनी वास्तू शांती केली त्यांना शांती मिळाली ज्यांनी वास्तू शांती केलीच नाही त्यांच्या घरात दररोज भांडणं चालू येतं बरं ज्यांनी वास्तू शांती केली ते सगळे शांत आहे असं काय नाही त्या घरात भांडणं होतच नाही वास्तव्य स्थान जे असतं त्या स्थानावर जर काही अशांत करणारे संस्कार असले तर ते संस्कार जावे कारण ज्या स्थानावर मनुष्य वास्तव्य करतो त्या स्थानावर त्या व्यक्तीच्या विचारांचा प्रभाव असतो असं शास्त्र सांगतं रामायणामध्ये एक प्रसंग आहे भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले राम लक्ष्मण आणि सीता तिघही आहेत रस्त्याने चालले असताना अचानक लक्ष्मणाच्या मनात असा एक भाव निर्माण झाला काय भाव निर्माण झाला की रामाला वनवास सांगितला मला तर काही वनवास सांगितला नाही पण रामाबरोबर रामाची सीता बरोबर आहे माझी पत्नी मात्र घरी बसली रडत तिला सोडून दिली बरं 8-15 दिवसाचा विषय नाही 14 वर्ष एवढा मोठा काळ आपल्या पत्नीपासून लांब राहायचा आहे संसारापासून लांब राहायचं आहे रामाला तर वनवास दिलेलाच आहे आणि पती पत्नी एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी म्हणून सीतेने त्याग केला विशेष नाही पण मी का आलो काम धंदे सोडले
मी नसतो चालत असतो, पण मला काही कोणी आग्रह केला नव्हता. मी तर मनाने सांगतो का आलो असेल असा भाव लक्ष्मणाच्या मनात निर्माण झाला. आणि त्याच वेळेला सीतेच्याही मनात एक भावना निर्माण झाली की लक्ष्मणाला आपण काही चला असं म्हणलो नव्हतं तरी लक्ष्मण आलाय, न जाणे माझ्याबद्दल याच्या मनात काही बरं वाईट आहे का काय. रामाला शंका आला की लक्ष्मण आपण न सांगता का आला असं. काही अंतर चालून गेल्याच्या नंतर तिघही एका झाडाखाली बसले आणि लक्ष्मणाला पश्चाताप झाला. अशा प्रकारचा विचार केल्याबद्दल रामाने विचारलं, लक्ष्मण तुला काय झालं, का रडतोस. सांगितलं अशा अशा प्रकारचे विचार माझ्या मनात रस्त्याने चालता चालता येत होते जे यायला नको होते. सीता म्हणले माझ्याही मनात आलं होतं म्हणायचं. लक्ष्मण काय आला असं. राम म्हणले माझ्याही मनात आलं होतं. असं काय घडलं तिघांच्या मनात नेमकं त्याच ठिकाणी. याचा अर्थ या जागेत काहीतरी प्रभाव असतो. असं म्हटल्याच्या नंतर त्याचा शोध घेण्यात शोध घेतल्यानंतर एक लक्षात आलं की त्या ठिकाणी सुंद उपसुंद नावाचे दोन राक्षस राहतात. दोघं भाऊ होते, दोघांनी तपस्या केलेली होती आणि ब्रह्माजीकडून वरदान प्राप्त केलेलं होतं की ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला कुठलाही जीव आम्हाला मारू शकणार नाही, फक्त आम्ही दोघं भाऊ जर एकमेकाशी भांडलो तर आम्हीच मारू शकतो. त्या दोघांचं इतकं प्रेम होतं की त्यांना वाटलं आपण एकमेकाला मारणारच नाही, आपण कोणीच मारू शकत नाही. पण दुर्दैवाने त्या दोघांचे वाद झाले आणि त्या दोघांनी एकमेकाला ठार मारलं. दोघं भावांनी. अशा असणाऱ्या सुंद उपसुंद दोन राक्षसांच्या वास्तव्याची ती जागा होती आणि तिथून हे गेले आणि त्यामुळे तिथून जाताना त्या परिसरामध्ये अशा प्रकारची बुद्धी झाली. हे संस्कार असतात. भागवतामध्ये उदाहरण आहेत. राजा परीक्षित शिकार करण्याकरता गेला, एका साधूच्या गळ्यात साप घालण्याची बुद्धी झाली. का झाली. परीक्षित हा साधू संतांचा सन्मान करणारा राजा असतानाही साधूचा अपमान त्याच्याकडून का झाला. कधी कधी काही घटना आपल्या स्वभावाच्या विपरीत घडतात. मनुष्य सहज बोलून जातो, आम्ही सतत सोबत राहणारे लोक, हा माणसं असा नव्हता, याचा स्वभाव असा नाही. हे कसं घडलं. काहीतरी कारण असतं. परीक्षित संतांचा सन्मान करणारा राजा असताना देखील परीक्षितीकडून साधूचा अपमान घडला, साप गळ्यामध्ये घालण्याची बुद्धी झाली. याला कारण परीक्षित जेव्हा शिकार करण्याकरता निघाला त्यावेळेला जरासंधाचा मुकुट परिधान करून तो शिकारीला गेल्यामुळं ते संस्कार त्याच्या बुद्धीमध्ये शिरले आणि साधूच्या गळ्यात साप घालण्याची बुद्धी झाली. म्हणजे वाईट विचाराच्या व्यक्तीची वस्तू जरी वापरली तर विचार बिघडतात. वाईट विचाराच्या संस्काराच्या जागेवर आपण गेलो तिथेही विचार बिघडतात. काही ठिकाणी आपण पाहतो खूप मोठा बंगला असतो परंतु उदास वाटतं. याचा अर्थ औदासीन्याचे कुठले तरी संस्कार त्या ठिकाणी असले पाहिजे. काही ठिकाणी झोपडी असते पण प्रसन्न वाटतं, याचा अर्थ प्रसन्नतेचे संस्कार त्या ठिकाणी असले पाहिजे. अशा प्रकारे जर काही आणि वाईट संस्कार असतील तर निघून जावे म्हणून त्याकरता वास्तुशांती केली जात असते. विठाला वास्तुशांतीचं निमित्त आहे, अभंग आहे तुकोबारायांचा. भक्ताचं वर्णन केलं या ठिकाणी. भगवंताचं स्वरूप आणि भक्ताचा भाव दोन गोष्टी आहेत. त्या परमात्म्याचं स्वरूप कसं आहे, कोणी पाहिलंय का हो त्याला. तो जर दिसत नाही तर का मानावा असाही समाज आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतो. यावत जीवम सुखम जीवितृणम कृत्वा कृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनराजीवनम कृता. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सुखाने जगावं, मौज करावं. देव कोणी पाहिलाय का, स्वर्ग कोणी पाहिलंय का, नरक कोणी पाहिलंय का,
म्हणजे पाहिलं नाही त्याच्यावर काय विशिष्ट आहे. मग तो आहे तरी केवढा, त्याला शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, तो हातात लागला. अनेक साधनं केली, साधने घाली ती काळाची हे मुखी, काळाची हे मुखी, गर्भवास शिकी गर्भवास शिकी साधने घाली ती काळाची हे मुखी, काळाची हे मुखी, गर्भवास शिकी साधने घाली ती काळाची मुखे, गर्भवास शिके न चुकती. अनेक साधनं केली, नाना साधनांच्या केल्या खटपटा, परित्या नपोती याच्या दारवंट, जाणो जाता जाणीव घाली आळफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधित देवाटा. अनेक साधनं केली पण त्या भगवंताच्या दारात जाता आलं नाही. यज्ञ आगे स्वर्ग भोग आळये, हरितात पे काम क्रोध भवळ, ज्ञाने अभिमान वाढ, हरिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो, आनंदाची सापळ दिवे, आनंदाची सापळ दिवे. यज्ञागी स्वर्ग भोगाळे ती करिता तपे काम क्रोध कवळते, नित्य नित्य ज्ञानी अभिमान वाढते करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती. यज्ञात केले काय मिळालं यज्ञातून? नवश स्वर्गाधिपती झाला परिराटे, माझी भामनावला तो भजनगत्व पावला नेणसी काही. ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण आहे, एक नहुष नावाचा राजा होता. 99 यज्ञ त्याचे पूर्ण झालेले होते. 100 यज्ञ पूर्ण झाल्यानंतर इंद्रपद मिळतं, फक्त एकच यज्ञ बाकी होता. पण नेमकं घडलं त्या वेळेला असणारा जो इंद्र आहे त्याच्यातून ब्रह्महत्येचं पातक घडलं, आणि ब्रह्महत्येचं पातक घडल्यामुळे त्या इंद्राला पद सोडावं लागलं. आता पद सोडावं बरोबर आहे, पण त्या पदावर दुसरं कोण? पद रिकामं तर ठेवता येत नाही. मग आता याच्या 99 पूर्ण झाले आहेत, एकच बाकी आहे, मग याला पद द्यायला काय हरकत नाही असा निर्णय घेतला आणि इंद्रपद याला दिलं नहुष राजाला. पण अनाधिकारी व्यक्ती जर उच्च पदावर बसला तर तो त्याचा दुरुपयोग करण्याची शक्यता असते बरं. योग्यता असं म्हणतात, योग्यता नसताना जर पद मिळालं तर दुरुपयोग होतो. हा नहुष गेला स्वर्गामध्ये, सिंहासनावर बसला. विचारले अप्सरा कोणाचा? म्हणल्या हे गंधर्व. म्हणजे तुम्ही आता इंद्रा, हे सगळं ऐश्वर्य हे आपलं भोगलं नव्हतं, काहीकडे काहीच नसेल ना, अचानक भेटलं. काही ना समृद्धीचे पैसे मिळाले, दारू जोडून. कारण ते सुद्धा पचवता आलं पाहिजे ना.
अशा प्रकारे याला इंद्रपद मिळालं, पण ते पद पचवता आलं पाहिजे. अशा प्रकारे हा म्हणले ऐश्वर्य कोणाचं म्हणले? आपलं. हे गंधर्व म्हणजे आपले सेवक, या अप्सरा या सगळे आपले सेवक. असं पाहता पाहता पूर्वीच्या इंद्राची पत्नी होती शशी, तिचं नाव होतं शशी. त्या शशीकडं या नवशेचं लक्ष गेलं. ही कोण आहेत? म्हणजे महाराज ही पहिल्या इंद्राची पत्नी आहे. म्हणजे पहिल्या इंद्राचा काय संबंध आहे? आता मी इंद्र, तो इंद्राणी, त्याने माझा स्वीकार केला पाहिजे. ती घाबरली, तिला वाटलं आता काय करावं. तिने नारदाला सल्ला विचारला, नारदजी आता काय करावं? नारदाने सांगितलं, हे बघ मी तुला मदत करतो, पण सत्यपुरुष शांतपणा चालत नाही. तो नाही म्हणतो, पुढचं पाहत म्हणले. मी सांगतो तेवढं कर. तो सांग मी तुम्हाला वरायला तयार आहे, पण मला भेटण्याकरता येताना अनुचिष्ट वाहनावर बसून या. अनुचिष्टवान म्हणजे अनउचिष्ट, जे कोणी आतापर्यंत वापरलेलं नाही असं अनुचिष्ट वाहन. जे कोणी उचिष्ट केलं नाही, ज्याचा कोणी कधीच वापर केलेला नाही असं वाहन. मग त्यांनी विचार केला कोणकोणतं वाहन कोणी कोणी वापरलेलं आहे. हत्ती, घोडा, बैल सगळे कुठून कुठं सापडले. अहो साधा वंदीर मामा सुद्धा गणपती बाप्पा सोडला नाही ना. आता याला अनुचिष्ट वाहन कुठं सापडायचं? त्याच्या डोक्यात एक खटका बसला. सगळ्यांनी वाहनं केले, पण साधूचं काही कोणी वाहन केलं दिसत नाही. कधी कधी माणसाला विनाशकाली विपरीत पोलीस होत असते. साधूचं वाहन कोणी काही केलेलं दिसत नाही. त्या नवशाने काय केलं आणि सप्तऋषींना बोलवलं. सप्तऋषींना सांगितलं, निरोप पाठवला, तुम्हाला महाराज इंद्राने बोलवलं. सप्तऋषींना निरोप बोला. सप्तऋषी विचार करतात, ज्या ज्या वेळेला इंद्राला संकट आलं तेव्हा आपला सल्ला घेण्याकरता इंद्र आपल्या आश्रमात आला. इंद्र निरोप पाठवला. ही साधू संतांची व्यवहार करण्याची पद्धत नाही अशी. बरं साधूला काय घेणं कोणाशी? आता सप्तऋषी जंगलात राहतात, कंदमुळं खातात, त्यांना राजाशी काय घेणं कोणाशी काय घेणं? तुम्हाला सल्ला पाहिजे असेल तर या इकडं, नसेल तर आम्हाला काय करायचं? तर काही म्हणे चला नवीन आहे, माहीत नसेल जाऊन येऊ, काय म्हणतात पाहायला काय हरकत. सप्तऋषी आले. आता ऋषी आल्यानंतर कर्तव्य आहेत. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानं ज्ञानेन तत्त्वदर्शिनः. तुका करी प्रणिपात दंडवताचार्य. प्रणिपात करावा. तद्विद्धी प्रणिपातेन वंदन करावं. परंतु यांनी वंदनही केलं. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वार करी संताच्या, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या, वार करी संताच्या, या हे पायावरी या वारकरी संतांच्या चरणावर मस्तक ठेवावं. मग प्रश्न विचार. पण या नवशाने काय केलं? या काय ऋषींनो कसे काय झालं? तपस्या तपस्या करून करून कंटाळा आला असेल तुम्हाला एक नवीन काम सांगतो. म्हणजे काय नवीन काम? ही पालखी आहेत ना सजवलेली, ही पालखी आहे खांद्यावर. एखाद्याचा काय उत्सव आहे काय पालखी म्हटल्यावर? नाही उत्सव बिस्तव काही नाही. मग त्या पालखीमध्ये देवाचा फोटो, चरण पादुका काही असेल पाहिजे. त्या पालखी तर मोकळीच आहे. देव बिव नाही म्हणते ना. मग त्या पालखीत मी बसणार आहे. तू बसणार कुठं जाणार? नाही म्हणजे पहिल्या इंद्राची पत्नी म्हणजे इंद्राणी शशी, तिने सांगितलं मला भेटायला येताना अनुचिष्ट वाहनावर बसून या.
मला अनुचिष्ट वाहन म्हणजे एकच मला वाटलं की साधूचं वाहनाचा आपण कोणी केलेलं नाही, म्हणून तुम्हाला बोलवलं. तुम्ही खाद्यावर घ्या म्हणजे पालखी मी बसणार. भेटायला कुठं जाणार, शिशीला भेटायला जाणार. त्याच्या काही मुली आता जी भरली दिसते. काही म्हणले बरं किती येडेपणा करतो बघू ना. हा बसला त्या पालखीवर, सप्तर्षींनी पालखी खांद्यावर घेतली आणि पालखी घेऊन चालायला लागले. हा झाला उतळ, चला चला लवकर चला लवकर चला. काही खाल्लं का नाही तुम्ही, जसं यांनी खाऊ घातलं. सर्प 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 म्हणजे लवकर चला. त्याच्यामध्ये दुर्वासांना राग. सर्प सर्प लवकर चला म्हणतो, जा तू सर्प होशील. सर्प होशील म्हटल्याबरोबर झाला सर्प लागला त्या पालखीत हिंडायला. नवश स्वर्गाधिपती झाला, परी रहाटे माझे भांबावला. तो भुजंगत्व पावला नेणसी काही. स्वर्गाधिपती झाला पण भांबावला, आणि दुर्वासाच्या शापाने साप झाला. स्वर्गही गेलं, खुर्ची गेली, मनुष्य शरीरही गेलं, साप होऊन लागला हिंडायला. अनाधिकारी व्यक्ती जर आणि उच्च पदावर बसला तर तो दुरुपयोग करतो आणि त्याची देखील दुर्गती होत असते. मग काय मिळालं यज्ञातून? यज्ञ आगे स्वर्ग भोगाळे. कोणी तपस्या करून भगवंताला प्राप्त करिता तपे काम क्रोध. मोठे मोठे तपस्वी बघा, विश्वामित्र पराशर प्रभुतय वातांब प्रणाशनः ते श्रीमग पंकजम सुललितम दृष्टय वा मोहनदा. विश्वामित्र पराशरासारख्यांना सुद्धा एवढी मोठी तपस्या करूनही मनावर विजय मिळवता आला नाही. दुर्वासाला क्रोधावर विजय मिळवता आला नाही. करिता तपे काम क्रोध घवळते. नित्यानित्य ज्ञान अभिमान वाढते. ज्ञानाच्या द्वारे भगवंताला प्राप्त करावं म्हणावं तर ज्ञानी माणसाचा अभिमान येतो. नवल अहंकाराचे गोठी, विशेष नलग्या ज्ञाना पाठी. सज्ञानाचे झोंबे घंटी, नाना संकटी नाचवी. अज्ञान हे अज्ञानी माणसाच्या पाठीमागे अहंकार लागत नाही, तर विशेष नलग्या ज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे घंटी. ज्ञानाच्या पाठीमागे अहंकार येतो. मोठे मोठे ज्ञानी बघा, ज्ञानी असतात पण अहंकाराने संपले. म्हणजे आता काही जाणव जाता जाणीव घाली आडपाटा. यज्ञागे स्वर्ग भोग आळते. करिता तपे काम क्रोध गवळती. नित्यानित्य ज्ञानी अभिमान वाढती. करिता तीर्थाटने अहंकाराचे. काही लोक तीर्थयात्रा करतात पण त्यांना येतो अहंकार. एकदा मी 4 जण होतो, गुजरातमधून पायी तीर्थयात्रा निघलो. 98ची गोष्ट. 98ला कुंभ होता हरिद्वारचा. मग गाडीने जाण्यापेक्षा तीर्थयात्रा पायी समुद्राच्या कडेकडे सोमनाथ वगैरे तिकडून निघलो आम्ही गुजरातमधून. 30, 35, 40 किलोमीटर चालतो दररोज. 4 जण सहज विचार करायला लागले, आज जवळ आपण 40 किलोमीटर चाललो, भरपूर चाललो. एक म्हातारा भेटला तिकडे 60-65 वर्षाचा, राजस्थानचा होता. पगडी वेगळी त्याला का बाबा कुठं चालले? मी चाललो ज्योतिर्लिंगाची यात्रा चालू आहे. 12 ज्योतिर्लिंगाची सोमनाथ करायला चाललो. त्यांना विचारलं दररोज किती चालता तुम्ही? मी जवळजवळ 50-55 किलोमीटर चालतो म्हणून. म्हणजे कधी कधी या ठिकाणी सांगितलं तीर्थयात्रा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी थोडा कधी कधी अहंकार यायला लागतो. करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती. एक साधू होते, ते तीर्थयात्रा चालले, निघाले तीर्थयात्रेला. त्या साधूची चप्पल तुटली. रोहिदास महाराज बसले होते.
रोहिदास महाराज चर्मकार समाजाचे, चपलं नीट करायचं ते काम करायचं, त्याच्यावर पोट भरायचं. त्या साधून ती चप्पल नीट करायकरता दिली रोहिदास महाराजांनी. रोहिदास महाराजांनी ती चप्पल नीट करून दिली. पैसे काही घेतले नाही. तुम्ही एवढे पायी तीर्थयात्रा करतायत, एवढी आमची सेवा. आणि त्यांनी एक आणा दिला त्या साधूला. हा एवढा एक आणा माझा घेऊन जा, गंगामाईला अर्पण. आता मी तर माझ्या कामात असतो, गंगाबाईची खूप दर्शन घेण्याची इच्छा आहे, पण मला शक्य नाही आहे. आता तुम्ही चाललेलाच गंगाबाईच्या दर्शनाकरता तीर्थयात्रा करीत आहात, तर माझा एवढा निरोप गंगाबाईला माझा नमस्कार सांगा, आणि हा एवढा एक आणा तिथे गेल्यानंतर गंगाबाईला अर्पण करा. त्यांनी तो एक आणा कमंडलूमध्ये टाकला, निघाला. तीर्थयात्रा करीत करीत प्रयागाच्या ठिकाणी गंगेच्या पवित्र क्षेत्रामध्ये आला. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, रोहिदास महाराजांनी दिलेला जो आणा होता त्या टाकायची कुठे इच्छा होती. आता परत जायची वेळ आली तरी तो काही आणा टाकेना. शुद्ध भावनेने तो आणा रोहिदास महाराजांनी दिलेला होता. गंगा माता प्रगट झाली. गंगेने सांगितलं माझ्या भक्तांनी दिला आणा कुठं आहे. हो हो खरं मी तर विसरलोच म्हणते. काही लोक नंतर पाहणे करायला लागतात. मला विसर पडला होता. केला अर्पण. तो आणा गंगामाईला अर्पण केल्याच्या नंतर त्या गंगेतून एक रत्नजळीत कंकण बाहेर आलं. आणि गंगामाईने सांगितलं हे कंकण माझ्या भक्ताला देऊन टाक. लोक सुद्धा चकित झाले ना. गंगामाई प्रत्यक्ष प्रगट झाली. याला विचारलं काय तुमची भक्ती. आणि त्याच्याकरता तेवढी तपस्या करावं लागते. हे सगळ्याला साध्य होतं का. काही लोकांना दुसऱ्याच्या कामावर श्रेयला समजते. एवढे पायी तीर्थयात्रा केली लोक फुकट लोकांना पाय झिजवून देह झिजवावं लागतं त्याच्याकडे. गंगामाईने कंकण दिलं. हा गंगामाईची कृपा आहे माझ्यावर. आता कंकण भक्ताला देण्याचं सांगितलं पण ते कंकण द्यायची कुठे इच्छा होती. लोभी लालची माणसं कुठे गेले ना ते तसंच वाटतं. कंकण द्यायची इच्छा झाली होईना. सहज एके ठिकाणी भ्रमण करीत असताना भिक्षा मागण्याकरता गेले आणि ते कंकण एका राणीने पाहिलं आणि तिने मागितलं. ते राजाला सांगितलं. राजाने मागितलं तो मी नाही देणार. सांगितलं काय पाहिजे ते जागीर देऊन टाक. इनाम देतो. काही इनाम दिलं त्यांनी ते कंकण घेतलं. राणीने कंकण हातात घातलं. आता एक स्वभाव आहे काय नाही. एखादी नवीन वस्तू पाहिली की दाखवायची लोकांना. एका वेळी नथ घातली 1 तोळ्याची. कोणी पाहिलं का अशीच करायची. आजच्या काळात कोणी कोणाला पाहतं का. कोणीच पाहिलं तयार नाही. कुत्रे शेपटीवर पाय दिले केव्हा करायचं. केव्हा काय करते 1 तोळ्याची माणसं तर पाहायलाच तयार नाही कोणी. तर अशा प्रकारे ते कंकण ते राणीला इतर राण्यांना दाखवायला लागले. त्या इतर राण्या म्हणाले काय कंकण कंकण करते. एका हातात दुसऱ्या हातात मोकळा असेल. दुसऱ्या हातात पण पाहिजे. तिने राजा सांगितलं मला आणखी एक कंकण पाहिजे. राजा गेला त्याच्याकडं सांगितलं दुसरं कंकण घेऊन ये नाही तर तू 500 वर असेल म्हणे. आता एकच होतो माझ्या ते काही सांगू नको. तो परत गेला तीर्थयात्रा करीत गंगामाईकडे. गंगामाई सांगितलं त्यांनी 1 आणा दिला होता. मी 10 आणे देतो पण मला परत कंकण दे. आता कशाचं कंकण. राजाने मुदत दिली होती. एवढ्या दिवसाच्या आत कंकण मिळालं तर ठीक आहे. दिवस संपत आले. शेवटी तो गेला रोहिदास महाराजांकडे आणि रोहिदास महाराजांचे पाय धरले. रोहिदास महाराज म्हणजे काय झालं. अहो तुम्ही संत आहात. आम्ही एक संसारी होतो. आम्ही एक व्यवसाय करायला आमच्या कशाला पाय पडला. नाही सांगितलं आम्हाला क्षमा करा. म्हणजे काय झालं. तुम्ही दिलेला आणा जेव्हा मी गंगामाईत टाकला गंगेने कंकण दिलं होतं तुमच्याकरता. ते कंकण मी तुम्हाला न देता एका राजाला दिलं आणि त्या राजाने परत दुसरं मागितलं. आता दुसरं मी देऊ शकत नाही आणि त्यामुळे आता मला फाशीवर जावं लागणार. तुम्हीच वाचू शकता.
रोहिदास महाराजांनी गंगामाईचं ध्यान केलं. हे गंगामाई, मी जर खरोखर तुझा भक्त असेल तर पुन्हा तू मला एक कंकण देशील. असं म्हटल्यानंतर रोहिदास महाराजांचं ते कातळी धुवायचं पाणी होतं ना, त्याच्यातून कंकण बाहेर आलं ना. म्हणून आपण मन चंगा तर काठ होत नाही गंगा. हा भक्त आहेत महाराज. पण तीर्थयात्रेने अहंकार निर्माण झाला. यज्ञ आगे स्वर्ग भोग आळेती करिता तपे काम करोद कवळती नित्यानित्य ज्ञानी अभिमान बाळती करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती होती. तीर्थयात्रेने अहंकार निर्माण होतो. मग भगवंताची प्राप्ती कशाने होती? ज्याप्रमाणे रोहिदास महाराजांचा शुद्ध भाव होता, वास्तविक तो परमात्मा मनाच्या आणि बुद्धीच्या पलीकडे. मनवाच्या तिथं तुझे मनवाच्या तिथं तुझे स्वरूप, मनवाच्या तिथं तुझे मनाच्या तिथं तुझे म्हणून या मापे भक्ती भक्तीची या मापे मोजी तो आनंदा, भक्तीची या मापे मोजी तो आनंदा. मनाच्या आणि वाचेच्या पलीकडे तो परमात्मा आहे. मग तो एवढा जरी असला तरी तो भक्तीने भावाने संपुष्टात येतो प्रथम चरणामध्ये. एवढा प्रभू भावे, 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 एवढा प्रभू भावे,
तेणे संपुष्टी रहावे या ठिकाणी कैलासवासी वाल्मिक शामराव साळुंके यांचे स्मरणार्थ नवनाथ वाल्मिक साळुंके
गोरक्ष वाल्मिक साळुंखे यांच्या वतीने 51,103 रुपये चरणी अर्पण. 51,103 रुपये चरणी अर्पण केलेले कैलासवासी वाल्मिक शामराव साळुंखे यांच्या स्मरणार्थ नवनाथ वाल्मिक साळुंखे आणि गोरख वाल्मिक साळुंखे यांच्या वतीने वास्तुशांतीचं निमित्त आहेत. या निमित्ताने 51,103 रुपये अर्पण केलेले आहेत. उपस्थित सर्व मान्यवर जे या ठिकाणी सोपानराव बारसे, बाळासाहेब पाटील थोरात खजिनदार, सोमनाथ पाटील बारसे, जे अंकुश पाटील हिंगे इथे गेले वाटतं. उपस्थित सर्व मान्यवर, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, सर्व गायक वादक मंडळ, साळुंखे परिवारावर प्रेम करणारे त्यांचे पाहुणे मंडळ, सर्वांना धन्यवाद. करूया थोडा वेळ सेवा, अजून आवरून घेऊ 10-15 मिनिटांनी. काही लांबून लांबून पाहुणे मंडळी आलेले आहेत. एवढा प्रभू भावे तिने संपुष्टी राहावे. एवढा म्हणजे केवढा? भोपळ्या एवढा का डांगरा एवढा का कवठा एवढा का आवळ्या एवढा का बोरा एवढा का हरभऱ्याचे दाणे एवढा का मोरी एवढा का खसखसी एवढा? एवढा म्हणजे केवढा? तुम्ही जेवढा म्हणाल तेवढा. कारण ज्या की रही भावना जैसी प्रभू मूर्त देखते न तैसे. ज्याचा जसा भाव असेल तसा तो बनतो बरं का. एक साधू तीर्थयात्रेला चालले होते पायी. जंगलातून चालले, जंगलामध्ये गावच लागेना. भूक लागली, तहान लागली, एक झोपडी दिसली. त्या साधूला वाटलं चला झोपडीमध्ये कोणतरी माणूस असला पाहिजे. नाही काही तर कमीत कमी आपल्याला पाणी तर मिळत. तो साधू त्या झोपडीजवळ गेला. तिथं राहत होता एक पारधी. त्या जंगलात कोण राहायचं? त्या साधून त्या पारधीला पाणी मागितलं. त्याने पाणी पाजलं. त्याने पाहिलं कोण बाबा आहे, त्याला पाणी मागितलं. पाणी पिल्याच्या नंतर साधू थोडं पुढं चालत गेलं. तेवढं त्याने हात मारला. ओ बाबा थांबा. आणि त्या पारधीची भाषा कडक भाषा. याला म्हटलं काही लुटतो का काय ना. पाणी तर पाजलं. त्या नर्मदा परिक्रमामध्ये पूर्वी शुलपाणीच्या झाडीमध्ये लुटायचे. काय लुटणार आहे का? थांबा, मी तुम्हाला तसं जाऊ देणार नाही, तसं जाऊ देणार नाही म्हटलं घाबरला. अरे बाबा तसं म्हणजे कसं जाऊ देणार नाही? मी तुम्हाला भोजन केल्याशिवाय जाऊ देणार नाही. म्हणजे लवकर बोलायचं नाही. मी तुम्हाला भोजन केल्याशिवाय जाऊ देणार नाही. ठीक आहे, काय करणार तू स्वयंपाक? तुम्हाला कोणता पक्षी आवडतो? आता जंगलात राहायचं, पाखरं मारून भाजून खायचं एवढंच या पारधीला माहिती. साधू काय खातो त्याला काय माहिती? तुम्हाला कोणता पक्षी आवडतो सांगा, तुमच्याकरता मेजवानी माझ्याकडे. साधूने विचार केलेला काय खावं हे कळत नाही, याला काय पक्षी सांगा. पण भावना चांगली घ्यायची. अरे बाबा माझ्या आवडीचा पक्षी तुला सापडणार नाही. म्हणजे असं कसं काय? मला फक्त वर्णन करून सांगा. सांगितलं माझ्या आवडीचा पक्षी असा आहे ज्यांनी पिवळा पितांबर परिधान केलेला आहे. कस्तुरी तिलकम ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरमुक्तकं कर्तले वेणुक्तले कंकणं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपालजनम्. कस्तुरी तिलक आहेत, कौस्तुभ मणी धारण केलेले आहेत, मयूरपंख धारण केलेले आहेत, पिवळा पितांबर आहेत, हातात कंकण आहेत, वेणू आहेत, श्यामवर्ण आहेत,
तो पारदेव म्हणला असं कुठं पक्षी असतो का? म्हणून मी तर सांगितलं माझा पक्ष तुला सापडणार नाही. असतो का म्हणजे असल्याशिवाय मी वर्णन करतोय का? असेल तर शोधल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बसा म्हणायचं. साधूला बसवलं आणि या पक्षाच्या शोधात. पक्षी कुठं सापडतो? 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, चालून चालून थकला, भूक लागली. एका झाडाला टेकून बसला, त्याला झोप लागली. महाराज झोप लागली आणि स्वप्न पडलं. आणि स्वप्नामध्ये आला ना पक्ष. पिवळा पितांबर परिधान केलेला आहे, मोर मुकुट परिधान केलेला आहे, कमरेमध्ये एक वेणू घुसलेला आहे, एक वेणू हातात आहेत, हातात कंकण आहेत, कस्तूरी तिलक लावलेले आहेत, कस्तूर मणी धारण केलेला आहे. आला समोर पक्षी, मोठ्याने ओरडायला, पकडला पकडला पकडला. त्यावेळेस डोळे उघडले. ते स्वप्न होतं, त्याला भानच नाही. त्याला खरंच पक्षी तर हातातून निसटला. मला झोप लागली होती आणि स्वप्नात मी पाहिला हे त्याला भान नाही. त्याला वाटलं खरंच पक्षी आला होता. आता ज्या अर्थी एकदा पक्षी दिसला त्या अर्थी पक्षी आहे. मी आता त्याला शोधल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा शोधाशोध सुरू झाली. पुन्हा 4-2 दिवस गेले, पक्षी काही सापडेना. आमल्यात असं तोंड मी गुरुला दाखवणार नाही. त्यांनी चिता रचली, चिता पेटवली. आता प्राण अर्पण करायचं आहे, गुरुला असं मुख दाखवायचं नाही. पहिली प्रदक्षिणा झाली, अरे पक्ष आता तरी दया येऊ दे. दुसरी प्रदक्षिणा झाली, तिसरी झाली, चौथी झाली, 5वी पूर्ण झाली. आणि आता त्या चितेत उडी टाकणार तेवढ्यात पक्षी आला समोर. आल्याबरोबर धरला आणि बांधलं त्याला बंधाने. बंद जंगलात म्हणजे काय, वेलीचे बंद, वेली तोडायचे त्याचे बंद करायचे. काहीतरी वेली तोडल्या, त्या वेलीचा बंद तयार केला आणि त्या बंधाने बांधलं. अरे पक्षात तू किती निर्दयी आहे. 15 दिवसापासून माझे गुरु उपवाशी धोपटीतच चालव त्याला. गेला, साधू बसलेले होते, साधूच्या समोर उभं केलं. साधून सांगितलं सोड म्हणले त्याला. अरे तो पक्षी नाही आहेत, प्रत्यक्ष भगवान परमात्मा. तो साधू म्हणला तुझ्यामुळं मला देखील देवाचं दर्शन झालं. याला काय खावं कळत नव्हतं. तुम्हाला कोणता पक्षी आवडतो म्हणतो, पण आवडीचा पक्षी आणला ना शोधून. त्या साधूने हात जोडले, भगवंताला क्षमा मागितली, हे देवा माझ्यामुळं तुम्हाला त्रास झाला. पण एक भाव, त्या पारध्याच्या मनामध्ये भाव होता, गुरुला जेवू घालायचं. जसा भाव असेल तसा तो परमात्मा बनतो. त्या पारध्यासमोर पक्षी बनवला. म्हणून महाराज सांगतात, जशी भक्ती तुम्ही कराल तसा तो होतो. द्वितीय चरणामध्ये होय भक्ती केला केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. जशी भक्ती केली तसा तो होतो. पारध्या करता पक्षी झाला, अर्जुना करता सुभद्रा झालाय. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. भक्ताचं काम साधना करता तो लाज धरीत नाही. सुखोबाची बहीण झाला ना,
चोखोबाची बहीण झाला शारंग धरू वहिनी उघडा दार हाक मारे. असा भक्त करता अनेक रूप धारण करणारा परमात्मा. एवढंच नाही तर तो सर्वात मोठा दाता आहे. जगात सर्वात दाता कोण आहेत? मोठा भगवान आहेत. आपले हे दिसतंय सगळं भगवंताने दिले. सृष्टीच त्या परमात्म्याने निर्माण केली. त्याच्यासारखा दाता कोण असतो? त्याने सुदामाला सोन्याची नगरी दिली, ध्रुवाला आढळपद दिलं, उपमन्यूला क्षीरसागर दिला. तोची एकदान शिरदाता विटेवरी जाती पाऊले समान पाऊले समान पाऊले पाऊले समान पाऊले समान पाऊले विटेवरी जाती पाऊले समान पाऊले समान पाऊले पाऊले समान पाऊले समान पाऊले विटेवरी जाती पाऊले समान पाऊले समान पाऊले समान पाऊले पाऊले समान तोचे एक दानशूर दाता. तो फार मोठा दानशूर आहे, दाता आहे. कारण कोणी मला देऊन देऊन संपलं असेल. तो काही इलेक्शनमध्ये निवडून आलेला नाही आहे. या वर्षाचा निधी संपला आता मार्च एंड नंतर. सर्व समर्थ आहे तो. एवढा समर्थ असताना देखील भक्ता पुढं भीक मागतो, तुळशी जळ पाणी मागतो तृतीय चरणामध्ये. एवढा जगदानी एवढा जगदानी एवढा जगदानी एवढा जगदानी
जगदानी मागे तुळशी दळ पाणी. एवढा मोठा दाता आहे पण भीक मागतोय. कुठं कुठं भीक मागितली. बळीच्या द्वारामध्ये त्रिपाद भूमी दान मागितलेलं. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. भक्ताला मागतो. पत्रम पुष्पम फलम तोयम योगे भक्त्या प्रेक्षति तदम भक्तिपूर्वकमश्माने प्रदान मग निस्सिम भाव उल्लास मदर्पावाचे से भले कामले से भक्तियाचे. जे अर्पण करेल तो खातो. भावे तुळशी दळ पाणी जोडा. भावे तुळशी दळ पाणी जोडा. भावे तुळशी दळ पाणी जुळा हात म्हणावे पतित वेळ. एवढा जगदाने मागे तुळशी दळ पाणी. एक तुळशी दळ त्याला अर्पण केलं तरी तो संतुष्ट होतो. वास्तविक तो निराकार परमात्मा आहे पण भक्ता करता रंग रूप धारण करतो. आकार धारण करतो आणि भक्ताच्या भक्ती करता सोपा होतो शेवटच्या चरणात. आला नावा रूपा परमात्मा भक्ता करता सगुण साकार होतो. एवढा प्रभू भावे तिने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे. एवढा जगदानी मागे तुळशीदळ पाणी. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे.
आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पदी धरावी ती इच्छा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली वास्तुशांतीच्या निमित्ताने साळुंके परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण सर्वांना धन्यवाद. काय बोलायचे बरं. आत्ताच गावामध्ये जो अखंड हरिनाम सप्ताह झाला 2024 आणि पुढील सप्ताह 2025चा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे त्या सप्ताहाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना महाराजांच्या हस्ते श्रीफळ देण्यात येत आहे. त्यांनी समोर यावं. श्री संदीप वाल्मिकराव पाटील कदम हे अध्यक्ष आहेत. त्यांनी श्रीफळाचा स्वीकार करावा. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण श्री भोंड महाराज बाप्पू हे उपाध्यक्ष आहेत. या दोघांनी श्रीफळाचा स्वीकार करावा. समस्त ग्रामस्थ मंडळी वीरगाव यांच्या वतीने या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. अखंड हरिनाम सप्ताह